नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत GNM सेकंड इयरचा मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 1. त्यामधील खूप इम्पॉर्टंट शॉर्ट नोट आहे 5 मार्काची. तर शॉर्ट नोट अशी आहे की व्हिडिओ तुम्ही एकदा बघितला किंवा दोनदा बघितला तरी पण मनाने लिहिला तरी पण तुम्हाला 5 मार्क मिळायला खूप सोप्या पद्धतीने मिळून जाणार आहे. जास्त डीपमध्ये अभ्यास करायची गरज नाही. आता वृद्ध अवस्थेमध्ये आरोग्य तक्रारी काय काय असणार आहे याच्यामध्ये आपल्याला हे शिकायचं आहे किंवा एक्सप्लेन करायचं आहे. तर याच्यामध्ये म्हणजे जास्त डीपमध्ये अभ्यास करण्याची गरज नाही आणि 5 मार्क इझिली तुम्ही गेन करू शकता. तर डिस्क्रिप्शनमध्ये येण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारचा अभ्यास करणे गरजेचं आहे. परंतु पासिंगसाठी तुम्हाला फक्त IMP क्वेश्चन जर तुम्ही केले तरी तुम्हाला काही हरकत नाही. पासिंग इझिली होऊन जाईल. तर आज आपण बघू वृद्धावस्थेतील तक्रारी. तर याच्यामध्ये प्रस्तावना बघा. 5 मार्काला क्वेश्चन पडणार आहे हा. तर यासाठी तुम्हाला 3 पेजेस लिहिणं आवश्यक आहे. मिनिमम 3 पेजेस. 2.5 पेजेस लिहिले तरी काय हरकत नाही. 2.5. तर बघू प्रस्तावनेमध्ये काय सांगितलं. वृद्धावस्थेतील आरोग्य तक्रारी. तर वृद्धावस्थेतील आरोग्य तक्रारी या शरीराच्या नैसर्गिक बदलांशी आणि जीवनशैलीशी संबंधित असतात. आता वृद्धावस्था म्हणजेच काय, म्हातारपण. तर म्हातारपणामध्ये आरोग्य तक्रारी काय काय असणार आहे. तर हे काय असतं, एक नैसर्गिक बदल आहे आणि जीवनशैलीमध्ये होणारा बदल आहे. तर समजलं, ही स्वाभाविक आहे, त्याच्यामध्ये काही वेगळं आहे का नाही. तर वाढत्या वयानुसार हाडे आणि स्नायूंची ताकद कमी होते, तसेच रोगप्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते. हे सामान्य आहे. तर हे काय नॉर्मल आहे, ज्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. तर यालाच आपण काय म्हणतो, तक्रारी म्हणतो वृद्धावस्थेतील. तर याच्यामध्ये तुम्हाला पाठ करण्यासारखं काही नाही आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं, हे एक सामान्य घटक आहे. कारण काय होतं, आपलं वाढत्या वयानुसार आपलं काय होतं, शरीरामध्ये बदल होतात, नैसर्गिकरित्या बदल होतात आणि जीवनशैलीमध्ये. आता आपण जो आता यंगस्टर आहे, आपण 20 to 30मध्ये एज ग्रुपमध्ये असेल तर आपण काय करतो, एकदम चंचल असतो किंवा आपण एकदम असं अग्रेसिव्ह असतो किंवा कोणतंही काम आपण हातात घेऊन आपण करू शकतो. इन फिजिकल घ्या किंवा मेंटल घ्या. परंतु याच व्यतिरिक्त जर 50-60च्या मध्ये असेल, म्हणजे म्हातारपण 50च्या पुढे, 50च्या पुढे किंवा 60च्या पुढे, ते ते माणूस करू शकतो. त्यांना जे पाहिजे ते नाही करू शकत, कारण त्यांचे शरीर त्यांना साथ देत नाही, त्यांची इम्युनिटी त्यांना साथ देत नाही, अशा प्रकारे. तर हे तुम्ही मनाने लिहू शकता. आणि या व्यतिरिक्त तुम्ही कोणतंही उदाहरण दिलं किंवा कोणतंही लिहिलं तरी काही हरकत नाही, मार्क तुम्हाला मिळून जाणार आहे. आता ही प्रस्तावना तर खूप सोप्या पद्धतीत सांगितली आहे, तरी तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुमच्या भाषेत लिहा, फक्त लिहा तुम्ही पेपरमध्ये. तर समजलं प्रस्तावना. त्यानंतर ते प्रमुख तक्रारी काय काय. तर तक्रारीमध्ये शारीरिक समस्या विचारल्या जातात. शारीरिक, मानसिक अशा 3 डिवाईड करा तुम्ही. आता डिवाईड केलं नाही केलं तरी काही हरकत नाही, परंतु डिवाईड केल्यामुळे काय होणार आहे, मार्क गेन करायला किंवा तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाणार आहे. त्यामुळे मी अगोदर असं इन जनरल लिहून घेतलं होतं, परंतु नंतर मग मला लक्षात आलं का आपण डिवाईड करून लिहू शकतो. तर तुमच्या मनाने नोट्स लिहा. तुम्हाला माझं अवघड वाटत असेल तर तुमच्या मनाने घ्या, परंतु अवघड वाटण्यासारखं काहीच मी तुम्हाला दिलेलं नाही आहे. सर्व सोप्या पद्धतीने समजून सांगितलेले, एकदम सविस्तर नोट्स काढून दिलेले आहे. तर आता शारीरिक समस्यामध्ये काय काय बघा. तर वृद्धांमध्ये अनेकदा एकाच वेळी अनेक दीर्घकालीन आजार दिसून येतात शारीरिक समस्यामध्ये. आता वृद्धावस्थेमध्ये झालं काय सांगितलं आपण, त्यांच्या स्नायू कमकुवत झालेले असतात, हाडे कमकुवत झालेले असतात, इम्युनिटी पण वीक झालेली असते. तर मग याच्यामध्ये पहिले तर हायपरटेन्शन म्हणजे हृदयरोग आणि हायपरटेन्शन. तर याच्यामध्ये STN म्हणजे हायपरटेन्शन आणि हृदयरोग म्हणजे हार्ट डिसीज हे आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतात. तर याच्यामध्ये बघा, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि स्ट्रोकचं पेशंट CVA किंवा स्ट्रोक, तर हे वृद्धांमध्ये मृत्यूचे प्रमुख कारण आहे. तर ऐकलं तुम्ही, 50च्या नंतर हार्ट अटॅकने एखादा माणूस मेला किंवा एक्सपायर झाला, त्यानंतर हृदयविकार, त्याला हृदयाचे काही आजार झाले, वॉलचा प्रॉब्लेम झाला काही किंवा स्ट्रोक आला, तर याच्यामध्ये हे मृत्यूचं कसं आहे, प्रथम कारण झालेलं आहे, प्रमुख कारण झालेलं आहे. तर हे कारण तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर रक्तवाहिन्या जाड झाल्या किंवा BP वाढते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. आता तेच आहे, यापैकी तुम्ही जे सोपं वाटेल ते लिहू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला काही ॲड करायचं असेल ते पण करू शकता. समजलं पहिलं. त्यानंतर एकदा कॅन्सर, 50च्या नंतर कॅन्सर होणं स्वाभाविक आहे. आता तर सर्वांनी तपासणी केल्या पाहिजे. तर आपण याच्यामध्ये कॅन्सर घेऊ. एक काय STN झालं म्हणजे हायपरटेन्शन आणि हार्ट डिसीज. सेकंड तर कॅन्सर. तर त्याच्यामध्ये कर्करोगाचे निदान झाल्यापैकी निम्मेहून अधिक रुग्ण हे 65 वर्षावरील असतात. म्हणजे ज्या लोकांना कॅन्सर आपल्याला आयडेंटिफाय होतो, म्हणजे कॅन्सर त्याला झालं, डायग्नोस होतो, तर त्याच्यापैकी किती निम्मे म्हणजे अर्ध्याहून जास्त लोक, म्हणजे 50% जास्त लोक कोणत्या वयाचे असतात, जे म्हातारे असतात किंवा वृद्ध असतात, म्हणजे 65 वर्षावरील जास्त असतात. तर नियमित आरोग्य तपासणीद्वारे कर्करोगाचे लवकर निदान करून शक्यतो उपचार घेता येतो आणि रुग्ण बरा करता येतो.
लवकर फर्स्ट स्टेज किंवा सेकंड स्टेजमध्ये आपल्याला डायग्नोज झाले तो आजार कॅन्सर, तर याच्यावरती आपण योग्य तो उपचार करून रुग्ण बरा करू शकतो. परंतु लेट झालं थर्ड स्टेज तर तेव्हा आपल्याकडं चान्सेस कमी असतात. त्यानंतर येतं डायबिटीज. तर मधुमेह टाईप 2 मधुमेह हा वृद्ध लोकांमध्ये आढळणारा सामान्य आजार आहे. आता मधुमेह तर सर्वांनाच म्हणजे भरपूर लोकांना असतो, असंच नाही वृद्धमध्ये, परंतु टाईप 2 मधुमेहाचे टाईप 2 आहे, पण टाईप 1 आणि टाईप 2. तर टाईप 2 हा कोणामध्ये आढळतो? जास्त करून वृद्ध लोकांमध्ये आढळतो, ज्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे आवश्यक असते. तर रक्तातील साखरेची पातळी काय करावी लागते? आपल्याला नियंत्रित करावी लागते. आता 4 नंबर आपण सांगितलं बोन्स आणि सांध्यांचे प्रकार, म्हणजेच आपले जॉईंट्स आणि बोन याचे विकार होतात. तर काय होतं? एक सांधिवात. तुम्ही जनरल तुमच्या घरामध्ये आजी आजोबा असणारे, तर त्यांचं आपण जर विचारलं बरी का तब्येत किंवा काही दुखतंय का, तर ते काय सांगतात? गुडघे दुखताय. प्रत्येकाचं 90% वृद्ध व्यक्ती म्हणजेच आपले म्हातारे माणसं आपल्याला तेच सांगतात, गुडघेदुखी. तर हे सांधेदुखी, सूज येणे, चालण्यास त्रास होणे हे सर्व सांधिवाताची लक्षणे आहे. त्यानंतर ऑस्टिओपोरोसिस तर हाडे ठिसूळ होणे, ज्यामुळे पडल्यास फ्रॅक्चर होणे. आता एखादा म्हातारा व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्ती साधं जर पाय घसरून पडली तरी पण फ्रॅक्चर होते. कारण का? तर त्यांचे हाडे ठिसूळ झालेले असतात. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता असते, त्यांना त्याच्या शरीरामध्ये कमतरता असते. त्यानंतर ज्ञानेंद्रियाची समस्या. आता ज्ञानेंद्रियाच्या मध्ये त्यांना दृष्टी, आता लक्षात घ्यायचं, एक एक सिस्टम घ्यायची आपण, त्या सिस्टमनुसार घ्यायचं. तर ज्ञानेंद्रियाची समस्या काय होतात? दृष्टीदोष, म्हणजे त्यांना दिसण्यास प्रॉब्लेम येतात, मोतीबिंदू होतो किंवा दृष्टी अंधुक होते. आता श्रवण दोष, काही वृद्ध व्यक्तींना ऐकण्यास प्रॉब्लेम होतो, म्हणजेच कानाने कमी ऐकू येते. त्यानंतर श्वसनाचे आजार काय होतं? COPD क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, यामध्ये दीर्घकालीन खोकला असतो, श्वास घेण्यास त्रास होतो, धाप लागते, अशी लक्षणे वृद्धांमध्ये आपल्याला बघायला भेटतात. त्यानंतर मूत्रपिंडाचे आजार. तर मूत्रपिंडाच्या आजारामध्ये CKD म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज हे पण आपल्याच्यामध्ये बघायला मिळतं. दीर्घकालीन नेफ्रायटिस पण बघायला भेटतो. दीर्घकालीन नेफ्रायटिसमध्ये मूत्रपिंडाच्या कार्य म्हणजे कार्यावर परिणाम होतो, किडनीच्या कार्यावर परिणाम होतो, ज्यामुळे शरीरात टाकाऊ पदार्थ जमा होतात. आता शरीरामध्ये आपल्या किडनीचं फंक्शन काय राहतं? रक्त फिल्टर करायचं, परंतु किडनीचं फंक्शन बिघडलं किंवा किडनीच बिघडली तर काय होणार आहे? ते रक्त फिल्टर होणार आहे का? नाही. त्यामुळे काय होणार? पायाला सूज येते, खाज येते आणि आपली युरिन आउटपुट बाहेर पडणार आहे का? नाही. त्यामुळे रक्त फिल्टर पण होणार नाही. अशा प्रकारचे आपल्याला हे झाल्या आपल्या फिजिकल तक्रारी, म्हणजे आपल्या शारीरिक तक्रारी झाल्या. आता याच्यानंतर येतं आपल्या मानसिक तक्रारी किंवा मानसिक समस्या काय काय येणार आहे. तर मानसिकमध्ये बघू शकता आपण नैराश्य येते, नैराश्य चिंता येते. त्याचबरोबर डिमेन्शिया. मी तुम्हाला एकदम व्यवस्थित काढून दिलेले आहे आपल्या नोट्स. आता एक्सप्लेन करायला थोडा वेळ जास्त लागतोय. तर बघा, चिंता नैराश्य, सुमारे 15% वृद्धांना मानसिक आरोग्य स्थितीचा त्रास होतो. एकटेपणा, शारीरिक वेदना आणि अवलंबित्व यामुळे नैराश्य येऊ शकते. डिमेन्शिया बघा, स्मरणशक्ती आणि संज्ञात्मक कार्यक्षमता कमी होते. स्मृतिभ्रंश म्हणजे आपलं काय असतं? डिमेन्शिया म्हणजेच काय असतं? स्मृतिभ्रंश म्हणजेच आपल्याला लक्षात राहत नाही, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहत नाही. नंतर अपघात आणि दुर्लभता. त्याच्यामध्ये अपघात आणि दुर्लभता म्हणजेच आपलं काय? पडतो, दुखापत होणे, स्नायूंना ताकद आणि लवचिकता कमी झाल्यामुळे तोल जाण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे फ्रॅक्चर आणि दुखापती होऊ शकते. त्यानंतर प्रतिबंधन आणि व्यवस्थापन. आता प्रतिबंधन काय करू शकतो आपण याच्यामध्ये? तर नियमित आरोग्य तपासणी करायची आपल्याला त्यांची, वृद्ध व्यक्तींची नियमित आरोग्य तपासणी महिन्याच्या महिन्याला जाऊन लवकर निदान होऊ शकतं. म्हणजे आजाराचं कोणताही आजार असो त्याचं लवकर निदान आणि उपचार करू शकतो. त्यानंतर संतुलित आहार द्यायचा आहे, व्यायाम करायला लावायचा आहे त्यांना, आजारावर नियंत्रण ठेवता येते संतुलित आहार असेल तर. त्यानंतर सामाजिक सहभाग. मानसिक आरोग्यासाठी लोकांशी संवाद साधणे गरजेचे असते. तर यामुळे काय होतं? सामाजिक सहभाग घेतल्यामुळे त्यांचं थोडं माइंड फ्रेश राहतं. तर अशा पद्धतीने आपण तक्रारी बघितलेल्या आहे. तर एवढं जर लिहिलं तर सफिशियंट आहे. 3 पेजेसच्या नोट आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही ॲड करायचं असेल तर ते पण करू शकता. आणि सर्वांना महत्त्वाची सूचना, अशाच व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचे, कारण व्ह्यूज येत नाही आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, तर तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व करून पाहिजे की असं व्हिडिओ टॉपिक वाईज व्हिडिओ तुम्हाला मी प्रोव्हाइड करू. तर यापैकी तुम्ही कमेंट करून मला सांगा नक्की की व्हिडिओ टॉपिक वाईज कवर करायचं आपल्याला सिलेबस का. आता वेळ कमी राहिलेला आहे, त्यासाठी मी क्वेश्चन पेपर प्रिफर करेन, म्हणजे एक्सप्लेन करणार नाही, फक्त क्वेश्चन पेपर तुम्हाला मी
नोट्स प्रोव्हाइड करते सर्व क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून टाईप करून. तर मग तुम्ही मला कमेंट करा. फक्त आपले सबस्क्रायबर लवकरात लवकर वाढले पाहिजे. आणि कमेंट करून मला तुमचं जे काही तुमचं ॲन्सर असेल किंवा तुमचं मत असेल ते मला कळवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.